स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी सध्या बीएड झालेले आहेत आणि जे स्पर्धा परीक्षा करत आहेत, गेल्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून बीएड करून त्यांना नोकरी नाही, परंतु ते विद्यार्थी आजही टेटच्या मागे लागलेले आहेत, टीईटीच्या मागे लागलेले आहेत, टीईटी पास आउट आहेत, सीटीईटी पास आउट आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आणि जे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता एक खुशखबरी आहे आणि ती आनंदाची बातमी अशी की ईएमआरएस जे आहे शाळा आहेत, म्हणजे ईएमआरएस शाळा म्हणजे काय, तर एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल्स जे असतात, जसं केंद्रीय विद्यालय असते, नवोदय विद्यालय असतात, अशा धर्तीवरती आदिवासी विद्यार्थ्यांकरिता एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल ही संपूर्ण भारतभर या शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षकांची भरती निघालेली आहे आणि हे 2000 पेक्षा म्हणजे 5000 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी असणार आहे. टीजीटी आणि पीजीटीच्या जागा ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात आहेत आणि इतर नॉन टीचिंगच्या जागा सुद्धा या ठिकाणी असणार आहेत. हे टोटल जी भरती आहे 7267 जागांची ही भरती आहे. यामध्ये जे विद्यार्थी आजही टीईटीची म्हणजे आपल्या शिक्षक भरतीची वाट बघत आहे, महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची वाट बघत आहेत, टेट परीक्षा झालेली आहे, अजूनपर्यंत भरतीचं काहीच या ठिकाणी बिगुल वाजलेलं नाही आहे आणि आपल्याला काहीच माहित नाही आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे की तुम्ही जी भरती आहे ही भरती काय असणार आहे, कशी असणार आहे आणि यात तुम्ही खरंच लागू शकता का, तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता का. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा, ज्या माध्यमातून तुम्हाला जागा किती असणार आहे, पात्रता काय असणार आहे, पेपर कसे असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, एज पात्रता काय असणार आहे किंवा सीटीटी आवश्यक आहे की नाही आहे, फीज किती आहे, या सर्व बाबींचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत आणि या ठिकाणी समजून घेणार आहोत. पण महत्वाचा विषय काय, तर एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल काय असते हे आपल्या विद्यार्थ्यांना माहित नाही, महाराष्ट्र विद्यार्थ्यांना माहित नाही. मेजॉरिटी विद्यार्थ्यांना फक्त आपली शिक्षक भरती माहिती असते आणि महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ही जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला जॉब करता येणार आहे. इकडे गुजरात पासून तिकडे मिझोरम मेघालयापर्यंत तुम्हाला जॉब करता येणार आहे. आणि हे महत्वाचं आहे की या ठिकाणी तुम्हाला राहायला क्वार्टर असतात, हॉस्टेल्स आहेत विद्यार्थ्यांसाठी, वॉर्डन्स आहेत, या ठिकाणी नर्स आहेत, म्हणजे ज्या काही पोस्ट आहेत अशा टोटल 27 पोस्ट या ठिकाणी एका शाळेमध्ये भरल्या जात आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पण आपल्याला माहिती आहे केंद्रीय विद्यालय हे सिटीमध्ये असते, नवोदय विद्यालय जशी गावाच्या बाहेर असते किंवा गावाच्या एखाद्या एंडिंगला असते, मेट्रो सिटीमध्ये नवोदय विद्यालय राहत नाही, सेम ही एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल असणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत गडचिरोलीमध्ये म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना माहिती असेल, गडचिरोलीमध्ये सुद्धा धानोऱ्याला आहे, चंद्रपूरमध्ये देवाळ्याला आहे, इकडे रामटेकला म्हणजे नागपूरमध्ये रामटेकला परसोड्याला आहे, नगरमध्ये आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या ईएमआरएस आहेत. तर त्याची भरती आपल्याला द्यायची आहे आणि त्याची नोटिफिकेशन आलेलं आहे. हे नोटिफिकेशन आलेलं आहे, काल परवा नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या माध्यमातून 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला याचे फॉर्म भरता येणार आहे. आणि जी फीज आहे ते फीज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी त्यांनी याची फीज घेतलेली नाहीये, फॉर्म भरायची फीज घेतलेली नाहीये, त्यांनी प्रोसेस जी आहे ती प्रोसेस करायची प्रोसेस फी घेतलेली आहे. मग त्यात ती 500 रुपये एससी एसटी विद्यार्थ्यांना आहे, ओपनचे विद्यार्थी असतील तर त्यांना 1500 ते 2000 रुपये आहेत, जी प्रोसेस त्यांना करायची आहे त्या पद्धतीनं. आणि ही जी परीक्षा होणार आहे टियर 1 टियर 2 म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार नाही. जे प्रिन्सिपलच्या पोस्ट आहेत त्यासाठी मुलाखत होणार आहे. आणि टीजीटी पीजीटी करता आपण लक्षात घ्यायचं आहे की पीजीडी म्हणजे टीजीडी करिता जे काही विद्यार्थी आहेत, टीजीटी करिता जे 6वी ते 10वी करिता शिक्षक या ठिकाणी नेमले जाणार आहेत या माध्यमातून. तर आपल्याला माहिती आहे जे क्रायटेरिया आहे तो सीटीईटी पास होणं क्रायटेरिया अत्यंत गरजेचं आहे. त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मी तुम्हाला सायंकाळच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रोसेस जी काही असणार आहे, सिलेबस आहे, ह्या सर्व गोष्टी सांगणार आहेत. परंतु ही जी बाब तुम्हाला सांगतोय की तुम्ही महाराष्ट्रातील शिक्षक भरतीवर डिपेंड न राहता आपला स्केल सुद्धा केंद्र सरकारचा असणार आहे या ठिकाणी. तर ही संधी गमावू नका. तुम्हाला इथे मात्र राहायला क्वार्टर मिळणार नाही, तिथे राहायला तुम्हाला क्वार्टर मिळत आहे, सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे की केंद्र सरकारचा करोडोचा हा एक प्रोजेक्ट आहे जो ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी यासाठी इन्व्हेस्ट करत आहेत आणि विद्यार्थ्यांना खरंच विद्यार्थ्याचं उत्थान व्हायला पाहिजे असं सरकारला वाटतं. आणि म्हणून ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण भारतभर या ईएमआरएस शाळा सुरू केलेल्या आहेत. गेल्या वर्षी कित्येक महाराष्ट्रातील विद्यार्थी म्हणजे पहिल्या वेळेला नाही पण हा जो फेज झालेला होता गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, तर यावेळेला 10,000 पेक्षा जास्त जागा निघल्या होत्या. आणि जे बीएड झाले विद्यार्थी असेल तुमच्यापैकी
कितीतरी तुमचे मित्र या ठिकाणी EMRS शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेले असतील, केंद्रीय शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले असेल. त्याच पद्धतीने ही भरती आहे. तर यामुळे आपण जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा करतात तोच सिलेबस असणार आहे. रिजनिंग मॅथचा तो सिलेबस, तुमच्या टीचर एलिजिबिलिटी जे आहे त्याच वेगवेगळे जे काही तुमचे विषय आहेत तेच विषय या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या भरतीचा फायदा घ्यायचा आहे. या भरतीकरिता ग्रुप जी काही लिंक आहे ते लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो आहे. नंतर इथून पुढे जे काही माहिती घ्यायची आहे या माहिती करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ग्रुपला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग असा ग्रुप मध्ये दिलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला हे नोटिफिकेशन पूर्ण 50 पेजेसचं नोटिफिकेशन आहे. त्यातील काही पेजेस जे आहे ते स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्या माध्यमातून जो सेकंड व्हिडिओ असणार आहे, जो सायंकाळचा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला तुम्ही बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण त्याच्यात क्लॅरिफिकेशन समजणार आहे की मेंटल एबिलिटी स्किल काय आहे, रायटिंग स्किल काय आहे, टियर 1 आणि टियर 2 काय होणार आहे, म्हणजे मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा काय होणार आहे, याच्यात विषय कोणते असणार आहेत, गुण किती असणार आहे, हे तुमच्या साजेस आहे. तुमचं जे काही सिलेबस चालू आहे किंवा तुम्ही जो अभ्यास करताय तोच अभ्यास या परीक्षेला असणार आहे. मग आपण महाराष्ट्राच्या टेटच्या परीक्षेचा अभ्यास आपण करू शकतो 8-8, 10-10 महिने, आणि त्याच अभ्यासाला समतुल्य असणारा हा अभ्यास असणार आहे या परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा जो EMRS शाळेत आहे. मग ही संधी का गमवावी, यासाठी मी सर्व बीएड धारकांना विद्यार्थ्यांना सांगतोय की तुम्ही आवर्जून 2000 रुपये फीचा किंवा 500 रुपये फीचा विचार न करता आवर्जून याचा फॉर्म भरा. कारण ही भरती पटकन होणार आहे कोणापेक्षा, ही महाराष्ट्रातील भरतीपेक्षा. कारण अजूनपर्यंत आपल्याला जागा किती येणार आहे अजून माहित नाही. त्यामुळे पहिलं आपल्याला नोकरी बरकावणं महत्वाचं आहे. मग ते केंद्र सरकारची असो की राज्य सरकारची असो, जे मिळेल ती नोकरी, मग आपल्याला वाटेल ती नोकरी तुम्हाला डबल कोणतीही मिळवता येते जे पाहिजे तशी. परंतु पहिलं सरकारी नोकरी मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ज्या जागा आहेत या खूप साऱ्या जागा आहेत. 5000 पेक्षा जास्त जागा त्या TGTच्या असणार आहे, जो 6वी ते 10वीच्या शिक्षकाच्या आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सुद्धा 1400 पेक्षा जास्त जागा आहेत. 250 पेक्षा जास्त जागा प्रिन्सिपलच्या जागा आहेत. या सर्व नॉन टीचिंगच्या पण आहे, वॉर्डनच्या आहे, नर्सच्या आहेत. त्या वेगवेगळ्या टीचिंग याच्या नॉन टीचिंगच्या सुद्धा जागा असणार आहे. तर ही आजचं अपडेट होतं. सायंकाळी जो व्हिडिओ असणार आहे तो पूर्ण स्पष्टीकरणासहित व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला काही याबद्दलच्या शंका असेल किंवा विषय असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. दुसरी गोष्ट, ग्रुपला जॉईन व्हा, ग्रुपला सुद्धा तुम्ही विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.